आता मला अक्षयला विचारायचं आहे, याच्या आधीचा अनुभव आणि आता टोन झाल्यानंतरचा अनुभव कसा आहे? माझा वयाचा 63. बघितलं मित्रांनो, ह्या वयात देखील देवी यांच्याकडून सेवा करून घेते. म्हणजे सांगायचं, महाराष्ट्रामधील सर्वात मोठा बगाड उत्सव जर बघायचा असेल तर आज एकूण 9 आकडे टोवले जाणार आहेत. हा असा बगाड उत्सव आहे की हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दुसरा कुठे पाहायला मिळणार नाही. या बगाड उत्सवामध्ये नेमकं काय घडतं तर ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण आलोय नरवण गावामधील व्याघ्रांबरी देवीच्या बगाड उत्सवामध्ये. हा असा बगाड उत्सव आहे की हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दुसरा कुठे पाहायला मिळणार नाही. ते का आणि ह्या बगाड उत्सवामध्ये नेमकं काय घडतं तर ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर चला मित्रांनो, अधिक वेळ न घेता सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आजच्या बगाड उत्सवामध्ये पर्टिक्युलरली एका समाजाकडून हे बगाड उत्सव संपन्न होत नाही. बघायला गेलात तर ग्रामव्यवस्थेमध्ये आहेत ना 12 बलुतेदार पद्धती येतात आणि प्रत्येक समाजाकडून एक वेगळं मान असतं प्रत्येक समाजाला. तर त्या पद्धतीने इथे देखील आपण बघाल तर प्रत्येकाला एक वेगळा मान आहे आणि त्यातून हा बगाड उत्सव साजरा केला जातो. त्याबद्दल आपण मेन म्हणजे डिटेल माहिती घेणार आहोत. आणि बाकी तर बगाड उत्सव आपण ह्याच्या आधीसुद्धा दाखवलेला होता, त्यामुळे तो आपण त्याच्यावरती आपण तेवढा काही भर देणार नाही. महत्त्वाचं असणार आहे की प्रत्येकाचं मान काय आहे आणि त्याप्रमाणे हा बगाड उत्सव कसा साजरा केला जातो. आणि दुसरं म्हणजे नवसाबद्दल थोडक्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर चला, आता अजून सुरुवात झाली नाही बगाड्याला, त्याच्यामुळे आपल्याला जी मेन माहिती पाहिजे तर ती आपल्याला मिळेल. तर मित्रांनो, आजच्या बगाड उत्सवामध्ये ना प्रत्येकाला एक वेगवेगळा मान दिलेला असतो. तर तसंच लाट चढवण्याचा मान ज्या मंडळाकडे आहे किंवा ज्या मंडळींकडे आहे त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊया की लाट चढवण्याची पद्धत कशी आहे. तर आता माझ्यासोबत आहेत, पहिलं आपलं नाव. मी स्वतः इथे प्रवीण पांडुरंग जाधव, नरवण भंडारवाडा मित्र राहतो. तर आजचा कार्यक्रम आहे बगाड्याचा, तर तो आता लाट चढवण्याचा विषय आहे. तो जाधव कुटुंबाकडे आहे. तो पारंपरिक म्हणजे वर्ल्डवाईड आमचा तो विषय आहे, आमचा हेच आहे. तो आम्ही आतापर्यंत चालू आलेलो आहोत. तसा तो आज उत्सव विषय आहे. तो आम्ही आज लाट चढवण्याचा एक कार्यक्रम केलेला आहे, तो आम्ही केलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही दुपारनंतर आमचा तो आकडे तोडण्याचा कार्यक्रम आहे, तो पण आम्ही जाधव कुटुंबाकडे सगळा विषय आहे. तो नंतर आम्ही 3:30 वाजता आम्ही तो पूर्ण करणार. त्याच्यानंतर बघा, आता मी आलेल्या पहिलं नदीतून लाट जी आणली, मग त्याबद्दल ती पद्धत काय, म्हणजे लाट आणण्याची विषय काय, ती लाट 2 दिवस अगोदर एक कुंभार समाज आहे तो टाकतो तो नदीत. तो आजचा विषय आहे, तो आजचा विषय हा जाधव कुटुंबियांकडे सगळा आहे, तो जाधव मंडळीकडे. तो आम्ही आजचा कार्यक्रम आम्ही तो पार पाडलेला आहे. ओके, धन्यवाद. ह्या बगाड्याची सुरुवात ज्या समाजातील प्रतिनिधींकडून होते तर ते प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे पहिला आकडा टोवण्याचा मान त्यांच्याकडे आहे किंवा हा जो आकडा टोवण्याचा मान आहे किंवा हा आकडा टोवल्याशिवाय एकंदरीत पुढच्या नवसाचे आकडे आहेत तर त्यांना सुरुवात होत नाही. तर आता माझ्यासोबत काका आहेत, तर काकांना मी विचारतो, काका हा मान कोणत्या समाजाकडे, म्हणजे हा तुमचा जो समाज आहे नरवण समाजात हा मान आहे, परंपरा. नरवणमधील कुंभार समाजाकडे हा पहिला मान आहे. हा मान म्हणजे ह्या मानामध्ये तुमच्याकडून जोपर्यंत आकडा टोवला जात नाही तोपर्यंत पुढच्या आकड्यांना किंवा बगाडायला सुरुवात होत नाही. नरवणकरांचा मान तुटल्या नवस घेतल्याशिवाय बाकीच्या नवसाचं नाव आता पूर्ण जात नाही. साधारणतः किती वर्षापासून हा मान तुमच्याकडे आहे? मी आता बरेच वर्ष म्हणजे 33 म्हणजे 5 पिढ्यांचा 5-6 पिढ्या गेलेल्या आहेत. म्हणजे अंदाज बघायला गेलं 350 वर्ष पूर्वी म्हणजे मंदिराला जेवढे वर्ष झाले तेवढ्या वर्षाचा तुमचा मान असेल. मग आज देखील तुमचा आजचा मान कोणाकडे? यंदा वर्षावर हे आमचे आहे मान. हा म्हणजे यंदा देखील. आणि आज कोण आकडे टोवून घेणार आहे? आज स्वतः मी मदन नरवणकर. काय म्हणताय? साधारण तुमचं ह्या आता वय किती आहे? माझा वयाचा 63.
बघितलं मित्रांनो, ह्या वयात देखील देवी यांच्याकडून सेवा करून घेते. म्हणजे सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की देवीचा महिमा छोटा नाही, खूप मोठा आहे. आणि म्हणून तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की महाराष्ट्रामधील सर्वात मोठा बगाड उत्सव जर बघायचा असेल तर तो आपल्या कोकणातील गुहागर तालुक्यातील नरवण या गावामध्ये आहे. तर काकांचं आपण जे काका आकडे टोवणार आहे तर ते आपण बघणारच आहोत. आणि त्याच्यानंतर देखील काकांना त्यांचा आपण अनुभव विचारूया की तुम्हाला आज कसं वाटतं. सो व्हिडिओवरती बनवून राहा. धन्यवाद काका. तर मित्रांनो, सर्व देवांचे रुपये लावून झालेत आणि हा रुपये लावण्याचा मान ज्या मंडळींकडे किंवा ज्या गृहस्थांकडे आहे किंवा ज्या व्यक्तींकडे आहे तर त्यांना पण काही प्रश्न विचारणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. साधारणतः हा मान कोणत्या मंडळीकडे असतो किंवा कोणत्या समाजाकडे असतो? समाजाकडं म्हणाल तर हा सोनार समाजाचा मान आहे रोपं लावण्याचा. आणि वैद्य फॅमिली जे आहे आमच्या संपूर्ण वैद्य फॅमिलीचा हा मान आहे. आणि आज माझी ह्याच्या आधी माझे चुलते लावायचे, त्यानंतर माझा चुलत भाऊ लावायचा, त्यानंतर आता त्याच्या पाठीमागे मी. आता हा जवळजवळ 11 वर्ष हा मी मान जोपासतोय. आणि तुमच्या आधी किती वर्ष मान? पूर्वंपार चालत आलेला आमचा मान आहे. वाडवडिलापासून वैद्य फॅमिलीचा मान हा चालत आलेला. आजच्या बगाड्यामध्ये महत्त्वाचं काम म्हणजे शेड्याचं काम असतं किंवा त्या मोठ्या जाड दोऱ्याचं काम असतं. आणि हे दोरा जो आहे ना तर हे ह्या बगाड्यामध्ये जे पुरवतात किंवा जे व्यक्ती पुरवतात किंवा जे कुटुंब पुरवतात त्यांना देखील एक मान आहे. तर आपल्यासोबत आज ज्यांनी शेडा आणला होता तर आपण त्यांच्यासोबत त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. तर दादा, सर्वप्रथम आपलं नमस्कार. पहिला प्रश्न माझा असा आहे की साधारण हा जो मान आहे तुमच्याकडे हे किती वर्ष आहे? हे पिढ्यानपिढ्या चालू आहेत, म्हणजे भरपूर असं आहे. म्हणजे साधारण असा अंदाज बांधू शकता. त्याच्यानंतर याच्यामागची कहाणी काय, म्हणजे हा मान मिळला तुमच्याकडे आहे तर म्हणजे हा शेडा आणणे वगैरे ही कहाणी काय सांगू? कहाणी म्हणजे समुद्रात असताना म्हणजे आजोबा पंजोबा पिढी गेल्या ते एक वेळ असे ते प्रसंग सापडले होते वादळी वगैरे. ते बोलले होते आम्हाला याच्यातून सुखरूप जर त्याच्यातून किनाऱ्याला लावलेस तर तुम्ही तुझ्या बागाड्याला शेडा आणून लाठीला बांधू आम्ही. असे पूर्वीजण बोलले होते. त्यांची परंपरा म्हणजे तर आम्ही चालू होते म्हणजे स्थायिक ते रोहिल्यात झाली नंतर. म्हणजे रोहिल्यातले स्थायिक रोहिल्यात. त्यामुळे ते आलं तर आजोबा पंजोबाचे पिढ्या गेल्या चालवत राहिले. त्याच्यानंतर आम्ही ह्याच्या आधी आमच्या आधी म्हणजे माझ्या आधी म्हणजे आजोबांनी म्हणजे कृष्णा महादेव रोहिलकर हे शेडा परत आणत होते तिकडे. त्याच्या पाठीमागे आता आम्ही चालवलोय. तुम्ही साधारण किती वर्ष आता ही सेवा करता? आता वर्ष म्हणजे आता माझं वर्ष 51 वर चालू आहे. ओके. म्हणजे साधारण तुमच्या वयाची किती, म्हणजे 11-10 वर्ष? 10-12 वर्ष येतो. येत होतो आजोबांच्या बरोबर. तेव्हापासून तुम्ही येता? हो. धन्यवाद. म्हणजे आज देखील बगाड्याला शेडा जो आहे तर तो मान तुमच्याकडे आहे, तो पुरवलेला आहे. आपण बघितलं की मंदिरातील रुपये ज्या कुटुंबाकडे असतात त्यांच्याबद्दल थोडी आपण माहिती घेतली. आता आपण जाणून घेणार आहोत मंदिरातील रुपये लावणे किंवा देवीचे रुपये जे लावले जातात तर हा मान ज्या कुटुंबियाकडे किंवा ज्या समाजाकडे आहे तर त्यांच्याकडे आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत काका आहेत. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव तुषार श्रीधर राऊत. आमचं इथे या ठिकाणी तेली म्हणून मान आहे. साधारणतः किती वर्ष तुम्ही मंदिरातील आता हे आज जसं रुपये लावलं गेलं तसं रुपये लावण्याची सेवा करता? तसं मला काही नेमकं सांगता येणार नाही, पण आमच्या आजोबा पंजोबापासून चालत आलेला हा मान आहे. साधारणतः 350 वर्षाचं आपलं जुनं मंदिर आहे. बघायला गेलं तेव्हापासून बगाडा जर चालू झाला असेल तर म्हणजे 350 वर्ष तरी हा तुमच्याकडे मान आहे असं बोलायला कुठे चुकीचं ठरणार नाही. असं म्हटलं तर काही गैर ठरणार नाही. ओके. दुसरा पुढचा प्रश्न होता असा की आज जर तुम्ही ही सेवा करता तुम्हाला कसं वाटतं? अर्थात आनंदच वाटतोय. कारण शेवटी देवीची सेवा आहे. हो. आणि बाकी धन्यवाद. की बऱ्याच जणांना माहिती नसतं की नवस फेडायचा कसा किंवा नवस लावायचा कसा. तर मी काकांकडनं त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे की पहिलं म्हणजे नवस लावायचं कसं याबद्दल मला सांगा. नवस लावायचं म्हणजे इथं आता रुपा चढलेलं असतं. त्या टायमात ज्याचा कमची कामं अडलेली असतील का होत नसतील किंवा मुलबाळ होत नसेल तर मग त्या रुपा लागताना ते नवस बोलायचा. मग आमचं काम आहे वर्षाच्या आत सगळी पार पडली तर तुझा आपला नवस बसून फेडायला येऊ. मग ते नवस फेडायची पद्धत असते म्हणजे आकडे टोवण्याची. ह्यासाठी ज्याने नवस केला तर त्याला काय करावं लागतं? ज्या नवस बोललेला असेल ना त्या नवस ज्या टायमाला अगोदर आम्हाला त्या पुंजारी किंवा आम्ही जे काय तरेश्री असतात आमचे त्यांच्या कानावर घालतात आम्ही नवस बोललेला आमचा नवस पावन झालेला आहे, आमची कामं झालेली आहेत, आता नवस फेडायचं. तो आम्ही मग तो उत्तर सांगतो. मग गडी शोधून त्याला द्यायचा.
बरोबर. टोपण्यासाठी. मग तो ज्या वेळेला वर्षभरानंतर त्यांना नवस पूर्तता करायची असते त्यावेळेला मग इथे सर्वांशी संपर्क साधून मग ते नवस बगाड्याच्या वेळेला पूर्ण करायचं. मी ह्याच्यामध्ये पथ्य काय पाळायचं असतं कारण का खरंच नवस ज्याचा असेल त्याच्या घरात पण काही मच्छी मटण काही खायचं नाही, त्याने उपवास पाळायचा. नवस टुपून झाल्यानंतर मग काही तुम्ही खाऊ शकता. म्हणजे समजा पूर्ण बगाड्याचा कार्यक्रम पूर्ण झाला त्याच्यानंतर तुम्ही काय केलं काही असं काय झालंय का प्रकार की असं समोरच्या माणसांचा नवस होता त्यांनी काय पथ्य नाही पाळलेत किंवा काय भ्रष्टाचार केला नाही? झाले घटना झालेल्या आहेत. 1 वर्षाला इथले 2-4 वर्षापूर्वीच ज्या ठिकाणी नवस होता त्यांच्या घरात मटण बिटन शिजला तर तिचा आकडा पण टुपला गेला नाही. म्हणजे देवीने तो पूर्ण करून घेतला नाही. बरोबर. शेवटी दुसऱ्या वर्षाला फेडा झाला तो. म्हणजे तो पुढे गेला. तर मित्रांनो आपल्यासारख्या पिढीला आहे ना ह्या सर्व गोष्टी म्हणजे अंधश्रद्धा वाटतात. पण ह्याच्यामध्येच माझ्या वयाचा माझा मित्र म्हणजे अक्षय खेडकर माझ्यासोबत आहे आणि मला त्याला काही 2-3 प्रश्न विचारायचे आहेत आजच्या बगाड्याबद्दल. तर अक्षय, सर्वप्रथम की ही मोठी गोष्ट असते आकडे टोवून घेणे म्हणजे, कारण का आता मगाशीच मी व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे की किती मोठे आणि धारदार आहेत. हा तुझा आता कितवा वर्ष आहे साधारणतः? हा माझा 2 वर्ष, दुसरा वर्ष चालू. मला सांग, ज्या वेळेला तू त्या वेळेला असतोस म्हणजे ज्या ठिकाणी आकडे टोवतात ते पाठीमध्ये घुसतात, ते घुसवले जातात, त्यावेळेला तुझ्या काय मनात चालू असतं किंवा काय होतं त्यावेळेला? त्यावेळी एक प्रकारची भीती पण वाटत होती, पण विषय कसा ते देवीचं एक महात्म्य आणि एक श्रद्धा एक असते ती मला वाटलं आतून एक भरूनही मला वाटलं होतं की एकदा घेऊया आपण आकडा टोवून, आणि ते मी पूर्ण केलं. माझं स्वतःच हे होतं हौशीसाठी ते एकदा मी टोवून घेऊया असं मला वाटलं होतं, पण मी ते पूर्ण केलं. कारण त्यावेळी मला काय वाटलं नव्हतं आणि आता पण मला असं वाटतं मी बिंदास आहे. ओके. म्हणजे देवीचा एक माझ्या पाठीवर आशीर्वाद आहे. ओके. त्या वर्षी जर मी बघितलंच तुला, मी माझा पहिलाच वर्ष होता. बरोबर. ह्या वर्षीचा माझा तुला म्हणजे तो एक्सपिरियन्स सुद्धा विचारायचा होता. कसं आहे की आपल्यासारखी जी पिढी आहे आत्ताची ती ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही, पण पाठीत जर विश्वास नसेल तर मग त्यांना तू काय सांगशील? नाही, माझ्या माहितीप्रमाणे तर माझ्या वयाचे अजून आता इथे बघितले सिद्धेश आहे, सुजल आहे, नियार आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ते अजून पुढची पिढी आहे ना, अजून त्यांना बघून तरी पुढे अजून टिकून घेऊ शकतात. बरोबर. अजून आता ह्या वर्षी पण तू घेतोयस? हो. तर मग हा जो आहे तो नवसासाठीचा आहे की स्वतःच्या हौशेपोटी? म्हणजे स्वतःच्या हौशेपोटी ह्या वर्षीचा? हो. म्हणजे कसं देवी आपल्यावरती वर्षभर आशीर्वाद देवीचा असतो, कायम असतो, त्याच्यामुळे आपल्याला पण देवीचं काहीतरी देणं म्हणून करायला लागतं. देणं म्हणजे एक प्रकारचं देणं म्हणता येत, सेवा आहे प्रकारची. आणि प्रत्येकाच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीशी देवी आहे, त्याच्यामुळे आम्हाला कुठल्या प्रकारची भीती वाटत नाही. कारण हे बगाडा उत्सव हा असा उत्सव आहे ना ज्यामध्ये ना देवीचं महात्म्य आहे ना तुम्हाला तुमच्या डोळ्याने बघता येतं. कसं आहे, अगं यारेचा पिक्चर आपण बघितला होता, तो जो सातारचा बगाडा उत्सव आहे तो वेगळा, पण जर त्याच्यापेक्षा तुम्हाला थरारक बघायचा असेल तर मग तो नरवणच्या आमच्या ह्या व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव बघायला यायला पाहिजे. सो असा होता माझ्या मित्राचा अनुभव, आणि तो आकडे टोवणारच आहे, तर त्याला मी दाखवणारच आहे, आणि त्याचे ते क्षण आहेत आकडे टोवतानाचे तर ते आपण खास घेणार आहोत. त्याच्यानंतर जर वेळ भेटला तर त्याला पुन्हा एकदा विचारू आपण, कारण का त्यानंतर थोडा तो कसा असेल त्या मोमेंट त्याला पण विचारू मुद्दा. तर धन्यवाद. बऱ्यापैकी जी महत्त्वाची माहिती होती ती आता आपण घेतलेली, आणि बगाड्याचा जो कार्यक्रम आहे तर तो साधारण 3 वाजता किंवा 3:30 वाजता चालू होणार आहे, थोडासा ऊन सरल्यावरती. तर आज एकूण 9 आकडे टोवले जाणार आहेत, आणि अनुक्रमाने की जसं की तुम्हाला बोललो पहिला मानाचा आकडा टोवला जाईल आणि त्यानंतर मग बाकीचे टोवले जातील. आणि ह्या वेळेला मित्रांनो महत्त्वाची बाब सांगायची म्हणजे की सर्व तरुण मंडळी मला मागे बघायला मिळालीत की जी ह्या वर्षी आकडे टोवून घेणार आहेत. तर खूप छान वाटतं, कारण आपल्यासारखे तरुण मंडळी आहेत ह्या गोष्टींना कुठेतरी बुजारा देतात किंवा त्यांना त्या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा वाटतात, पण त्यातनं सुद्धा देवीचं महात्म्य काय हे या इथल्या तरुण पिढीला कळलं आहे, आणि त्यातूनच ते आता आज आकडे टोवणार आहेत. तर चला, आकडे टोवणे म्हणजे काय किंवा कशा प्रकारचा हा थरार असतो तो एकंदरीत आपण आता पुढे बघणार आहोत. अजूनपर्यंत तुम्ही बघितलं नसेल त्यामुळे व्हिडिओवरती बनून राहा. जर थांबतील 2 मिनिट थांबतील ते आकडे टोपल्यानंतर थांबा, ढकलू नका. कोण आहे? ढकलू नका.
2 मिनिटं फक्त थांबा. घ्या पुढे घ्या. फोटो घ्या. 2 मिनिटं फक्त. खाली उभे राहा, वरती चढू नका. नाही भेटले. थांबा जरा थांबा एक अक्षय खेडेकर स्वतः आता नवस आहेत आणि तो फोन घेत आहेत. अक्षय खेडेकर स्वतः. आता अक्षयचे आकडे टोन झालेत. आता मला अक्षयला विचारायचं आहे याच्या आधीचा अनुभव आणि आता टोन झाल्यानंतरचा अनुभव कसा आहे तुझा? नाही बराच फरक असतो. कारण टोवायच्या अगोदर आपल्याला उर्वरी असते, कधी टोवते कधी नंतर टोन झाल्याच्या नंतर जेव्हा ते काढतात त्याच्यानंतरच्या थोड्या बारीक बारीक वेदना जाणवतात. मगाशी मला थोडासा जाणवला तुला की म्हणजे थोडासा दोहणं, कारण ते काका पण बोलले की सुई डोतल्यासारखं थोडंसं होतं. ओके, आता कसं वाटतंय एकदा पूर्ण झाल्याच्या नंतर एकदम फ्री वाटतं. एकदा कधी आपले उपास सुट्टे आणि खायला मोकळा. हा, कारण मेन मित्रांनो कसं आहे की हे करायचं म्हणजे ना उपास महत्वाचा आहे. त्याच्यामुळे तो आता त्याचा झालाय पूर्ण आणि आता तो मोकळा झाला. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा बगाडोत्सव खूप छान पद्धतीने पार पडला. आय होप की तुम्हाला बऱ्यापैकी सर्व माहिती मिळाली असेल. तर आता आपल्यासोबत इकडे संदेश दादा होता, त्याच्यानंतर इकडे आपला लाडका भावड्या सध्या गुहागरच्या काय म्हणतात त्याला काही नाही असू दे. सो इकडे आपला रुपेश आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही मंडळी जॉईन झाली होती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका.